आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। भावली धरण परिसरातील पर्यटक कुटुंबावर हल्ला, मुख्य 3 आरोपी अटकेत। इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार असलेल्या मुख्य 3 आरोपींना अटक केली आहे। 12 जुलै रोजी सायंकाळी भावली धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वी 9 आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र मुख्य 3 आरोपी फरार होते। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण मोनिका राऊत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू ठेवला। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात सापळा रचून राहुल भोरू भागडे, आकाश चंद्रकांत भोईर आणि कैलास अशोक भागडे तिघेही राहणार नांदगाव तालुका इगतपुरी यांना अटक करण्यात आली। आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो पॅशन मोटरसायकल क्रमांक MH15 KA 4502 जप्त करण्यात आली आहे। यातील राहुल भागडे आणि आकाश भोईर हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात इगतपुरी आणि घोटी पोलीस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल आहेत। स्टेशनच्या हद्दीमध्ये 12 तारखेला पर्यटकांवर हल्ला झाल्याची जी घटना आपल्याकडे दाखल झालेली होती, त्या घटनेच्या अनुषंगानं आपण जे आरोपी 9 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले होते, त्या 9 आरोपीला अटक केल्यानंतर उर्वरित जे आरोपी होते, जे निष्पन्न झालेले आरोपी होते, त्यामध्ये इतर जे मुख्य आरोपी आहेत, पहिल्या 4 मुख्य आरोपी व्यतिरिक्त आणखी जे 3 मुख्य आरोपी होते, त्या 3 मुख्य आरोपींना आपण सकाळी जे आहे यांना या ठिकाणी मुंडेगाव परिसरातून आपण ताब्यात घेतलेला आहे। याच्यापूर्वी हे जे आरोपी आहेत त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शहापूर, आटगाव याचबरोबर माहे अशा प्रकारच्या भागामध्ये ते भाग कंटिन्यू फिरताना आढळून येत होते आणि त्यातून आपण या तिघांना जे आहे तिघांना या ठिकाणी अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांचे जे नाव आहेत ते नावामध्ये ते 3 आरोपी जे आहेत त्यांचा मुख्य रोल आहे, जे आपल्याला त्या ठिकाणी सुट्टीतली काच फोडताना, त्याचबरोबर दगड फेकून काच फोडताना आणि वाहनाची काच फोडताना आणि त्याचबरोबर जे इतर काही लोकांना त्यांनी कॉल जो केला होता त्याच्यामध्ये जे बाकी आरोपी होते अशा सगळ्या आरोपींच्या संदर्भामध्ये ह्या 3 आरोपींची नाव निष्पन्न आहे। त्यामध्ये राहुल भागडे, आकाश भोईर आणि कैलास भागडे हे 3 आरोपींची नाव आहे आणि या 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यांना जे आहे ते योग्य कायदेशीर प्रक्रियेने त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करतात।